तर बघा, आज आपण बघणार आहे ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर. त्याच्या आधी आपण ऑक्सो ॲसिड ऑफ फॉस्फरस बघितलं होतं. सिमिलर टू दॅट नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर. तर बघा, हा जो काही सल्फर आपल्याकडे ॲटम आहे ग्रुप 16 मधला, तो काय करतो, ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करून खूप सारे ऑक्सो ॲसिड तयार करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. तर बघा त्याच्यामध्ये की सल्फर फॉर्म नंबर ऑफ ऑक्सो ॲसिड सच ॲज H2SO3. त्याच्यामधला पहिला H2SO3 आहे, नंतर H2S2O3. ठीक आहे, हे सर्व फॉर्म्युले आहेत त्यांची. नंतर H2S2O4, त्याचप्रमाणे H2S2O5 आणि H2SXO6. आता एक्स म्हणजेच काय, दिस इज द नंबर ऑफ सल्फर. तर नंबर जो आहे सल्फरचा तो आहे 2 ते 5, 2 पासून ते 5 पर्यंत. ठीक आहे. तर कॉमन जे की आहेत ते आपल्याला दिलेलं आहे यांनी इथं, की बघा कॉमन आपल्याकडे आहे H2SO4. ठीक आहे, H2 सल्फ्युरिक ॲसिड, नंतर H2S2O7. ठीक आहे, याला आपण ओलियम पण म्हणतो. सर्वांची नाव तुम्हाला दिलेली आहेत ते आपण बघू. नंतर H2SO5, नंतर H2S2O8. ठीक आहे. सम ऑफ दिस ॲसिड आर अनस्टेबल अँड कॅन नॉट बी आयसोलेटेड. दे तर कसे आहे ते सर्व, हे अनस्टेबल आहे आणि आपण त्याला आयसोलेट करू शकत नाही. ठीक आहे. दे आर नोन इन ॲक्वस सोल्युशन ऑर इन द फॉर्म ऑफ देअर साल्ट. तर हे जे काही ऑक्सो ॲसिड असतात हे ॲक्वस सोल्युशनमध्ये असतात किंवा साल्टच्या फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ सम इम्पॉर्टंट ऑक्सो ॲसिड आर गिवन इन फिगर 7.6. तर आता आपण याची व्यवस्थित माहिती घेऊ स्ट्रक्चरची. ठीक आहे, त्या स्ट्रक्चर आणि त्यांचे नाव पण. तर बघा आता, तर बघा आपल्याकडे पहिला जो आहे त्याचं नाव आहे सल्फरस ॲसिड H2 सल्फरस ॲसिड. जसं आपण H3PO3 बघितलं होतं, ऑर्थोफॉस्फरस ॲसिड, त्याचप्रमाणे असा आहे हा सल्फरस ॲसिड H2SO3. ठीक आहे. नंतर H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. नंतर पर ऑक्सो डायसल्फ्युरिक ॲसिड H2S2O8. ठीक आहे, पर ऑक्सो डायसल्फ्युरिक ॲसिड. आणि नंतर पायरोसल्फ्युरिक ॲसिड म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे ओलियम. तर आता तुम्हाला जर सर्वांचे स्ट्रक्चर व्यवस्थित काढायचे असेल तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की कोणत्या स्ट्रक्चरमध्ये काय काय आहे. ठीक आहे. तर जो की सिम्पल फॉर्म आहे याचा, त्याच्यामध्ये काय H2SO3 एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये यस आहे सेंटरला आणि 2 ऑक्सिजन आणि परत डबल बॉन्ड. ठीक आहे. दिस इज अबाउट H2SO3. सल्फ्युरिक ॲसिड तुम्हाला माहीतच आहे. याच्यामध्ये काय असेल, याच्यामध्ये असेल 2H परत 2OH. तर तुम्हाला हे जे काही दिलेलं आहे स्ट्रक्चर, हे थोडं व्यवस्थित दिलेलं नाही, म्हणजे इनकम्प्लीट आहेत ते. ठीक आहे. आपण त्यांना डिटेलमध्ये स्टडी करू, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट वगैरे कशी काढतात ते पण बघू. ठीक आहे. स्ट्रक्चर पण त्याचे कसे काढायचे ते पण बघू. ठीक आहे. तर बघा आता, तुम्हाला मी आणखीन एक इमेज दाखवतो. तर बघा याच्यामध्ये की आपल्याला इथं काय दिलेलं आहे स्ट्रक्चर. ठीक आहे. त्याच्या आधी आपण एक आणखीन शिकू. बघा, द स्ट्रक्चर ऑफ ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर विथ ऑक्सिडेशन नंबर आर ॲज फॉलोज. तर हे तुमच्या सिलेबसला जे काही दिलेलं आहे ते खूप कमी आहे. आपल्याला सर्वच ते स्टडी करू आपण याच्यामध्ये. तर पहिला जो आहे ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर, तो येते सल्फॉक्झिलिक ॲसिड. इट इज सल्फॉक्झिलिक ॲसिड. हा जो की काढला याला म्हणतो आपण सल्फॉक्झिलिक ॲसिड. त्याचा फॉर्म्युला काय, H2SO2. H2SO2 इज कॉल्ड ॲज सल्फॉक्झिलिक ॲसिड. तर हा लिनियर आहे एकदम. याच्यामध्ये 2 H आहेत, 2 ऑक्सिजन आणि एकच सल्फर आहे. ठीक आहे. तर याच्यामधला जो की सल्फर आहे हा, त्याची ऑक्सिजन स्टेट किती आहे, H+2 आहे. ठीक आहे. ऑक्सिजन स्टेट कशी काढतो हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, आपण ते काढू शकतो. नंतर सेकंड आहे सल्फरस ॲसिड. सेकंड काय, सल्फरस ॲसिड म्हणजे H2SO3 सल्फरस ॲसिड. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, सेंटरला सल्फर, दोन्ही साईडला OH, OH आणि एक सेंटरला O. ठीक आहे. दिस इज अबाउट द सल्फरस ॲसिड. तर याच्यामध्ये जो की सल्फर आहे कशामध्ये आहे, +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. नंतर आपल्याकडे तिसरा येतो थायोसल्फरस ॲसिड. थायोसल्फरस ॲसिड याच्यामध्ये बघा काय, H2S2O2. H2S2O2 याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट, याच्यामध्ये यस डबल बॉन्ड यस हा बॉन्ड आहे. ठीक आहे. हा जो की तुम्हाला दिसते इथं, यस डबल बॉन्ड यस, दिस इज यस डबल बॉन्ड यस. ते लक्षात ठेवा. थायो म्हणजे एक त्याच्यामध्ये सल्फर शिल्लक असेल. ठीक आहे. थायोसल्फरस ॲसिड.
त्याच्यामध्ये जे की 2 सल्फर आहे त्यांना वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट आहे. तो हा जो की सल्फर आहे सेंटरचा हा, तर याच्याकडे जे की ऑक्सिडेशन स्टेट आहे हे आहे +4 आणि हा जो की सल्फर आहे याची आहे -2 हे +4 आहे आणि याची -2 आहे. मग आता हे कसं काढलं आपण लक्षात घ्या. आता तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही इझिली काढू शकता. काय करायचं, हा जो काही सल्फर आहे हा बॉन्ड ब्रेक करायचा असं, ठीक आहे. बॉन्ड काय करायचा आपण ब्रेक करायचा असं, ठीक आहे. ब्रेक केला बॉन्ड आपण, हाही पण बॉन्ड ब्रेक केला एक OH, हाही पण बॉन्ड ब्रेक केला, ठीक आहे. तर आपण डबल बॉन्ड हा बॉन्ड काय केला ब्रेक केला, ठीक आहे. तर जेव्हा आपण हा डबल बॉन्ड बॉन्ड ब्रेक करू तेव्हा याच्यावर काय होईल, एक चार्ज येईल, ठीक आहे. इथं बॉन्ड किती आहे, डबल बॉन्ड असा इथं यस डबल बॉन्ड आहे, ठीक आहे. तर सेंटरला जर 4 आली पाहिजे, ठीक आहे. मग हा जेव्हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा +1 याच्यावर येईल आणि +1 आलं, परंतु डबल बॉन्ड असल्यामुळे काय येईल ते +2 होईल, ठीक आहे. +2 याच्यावर येईल आणि दुसरा जो की तर काय येईल -2, ठीक आहे. मग आता बघा पुन्हा हे जे की काढलं मी इथं याच्यावर काय येईल, मग हा बॉन्ड ब्रेक केला आपण हा, ठीक आहे. तर याच्यावर आलं -2 आणि हा जो की आहे हा याच्यावर आलं +2, ठीक आहे. परत हा बॉन्ड OHचा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा याच्यावर +1 चार्ज येईल. इकडून बॉन्ड ब्रेक केला त्याच्यावर +1 चार्ज येईल, ठीक आहे. मग आता सेंटरचा सल्फर तुम्ही बघा, हे +1 या साईडचं OH साईडचं आणि +1 या साईडचं 2 झाले आणि 2 या याचे किती झाले 4, ठीक आहे. तर असं आपण ते काढू शकतो ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची. तर सेंटरला जो की सल्फर आहे इथं त्याची ऑक्सिडेशन किती आहे, इथं +4 आहे आणि जो की यस आहे इकडे आपल्याकडे शेवटी त्याची किती आहे -2, हे आपण असं काढू शकतो, ठीक आहे. आता पुढे बघा चौथा जो आहे डायथायोनस ॲसिड त्याच्याकडे काय, थायो म्हणजेच काय, सल्फर पुन्हा शिल्लक असेल पण याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही, त्याच्यामध्ये काय सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. तर सूत्र काय याचं H2SO4. तुम्हाला सर्व हे लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे, विथ स्ट्रक्चर आणि विथ ऑक्सिडेशन स्टेट, ठीक आहे. त्याच्यामध्ये जो की यस आहे, दोन्ही पण यस जे कशामध्ये आहे +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. म्हणजे आपण काय केलं, हा बॉन्ड जर ब्रेक केला इथं सिंगल बॉन्ड जर ब्रेक केला तर आता याच्यामध्ये एका यसला आपल्याला 0 मानावं लागेल आणि परत याला 0 मानावं लागेल, ठीक आहे. मग हा शुरो हे 2 डबल बॉन्ड असल्यामुळे ऑप्शनला 2 झाले ते आणि हा 1, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाची काय होणार आहे 3 ऑक्सिडेशन स्टेट येत आहे, ठीक आहे. समजलं. पुढे जाऊ आपण आता. दुसरं नाव काय याचं हायड्रोसल्फरस ॲसिड, ठीक आहे. आता जो पाचवा आहे त्याचं नाव आहे पायरोसल्फरस ॲसिड और डायसल्फरस ॲसिड. पायरोसल्फरस ॲसिड और डायसल्फरस ॲसिड हा आपल्याकडे. आता याच्यामध्ये जो की आपल्याकडे सल्फर आहे हा एक आणि हा एक, दोघांचे पण ऑक्सिजन किती आहे 4 आहे, ठीक आहे. ते आपण काढू शकतो. परत सांगू तुम्हाला मी कसं काढायचं. आता इथं बॉन्ड ब्रेक करायचा 4 कशी येते बघा, हा O बॉन्ड जर आपण ब्रेक केला इथं असा, तर ऑक्सिजनवर काय येईल एक चार्जिंग +1, ठीक आहे. याच्यावर काही सॉरी -1 येईल तिथं ऑक्सिजनवर एक -1, इकडे प्लस, इकडे 2 बॉन्ड आहे म्हणजे इथं +2 झाला, इकडे +1, ठीक आहे. 2 हे 3 आणि हे 4 किती झाले याचे 4, याचे 4 आणि याचे 4 बिगेट ऑक्सिडेशन स्टेट दोघांची काय असेल 4 असेल, ठीक आहे. तर पुढं परत बघा आता 6 नंबरचा आपल्याकडे की सल्फ्युरिक ॲसिड. हे तर आपल्याला माहीत सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच काय H2SO4. त्याच्यामध्ये जो की सल्फर आहे हा कशामध्ये आहे ऑक्सिडेशन स्टेट 6 मध्ये. मग आता बघा जे की 2 बॉन्ड इथं आहेत ऑक्सिजनचे, ठीक आहे. तर सल्फरवर आले 2 पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर गेली 2 निगेटिव्ह चार्ज. एक बॉन्ड म्हणजे एक निगेटिव्ह, 2 बॉन्ड म्हणजे 2 पॉझिटिव्ह, ठीक आहे. परत OH बॉन्ड इथं ब्रेक होईल तेव्हा याच्यावर यसवर एकच चार्ज येईल +1. परत इकडचा OH बॉन्ड ब्रेक झाला त्याच्यावर एक चार्ज आला किती आला +1. इकडचा ऑक्सिजन गेला, एका ऑक्सिजनचा 1, 2 ऑक्सिजनचे 2 झाले, 2 ऑक्सिजनचे 4 आणि हे एकूण 2 6 1 1, ठीक आहे. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जो की सल्फर आहे कशामध्ये येतो +6 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याकडे येतो थायोसल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO3. याच्यामध्ये डबल बॉन्ड लिंकेज आहे, डबल बॉन्ड लिंकेज आहे, सोबतच डबल बॉन्ड O लिंकेज पण आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जो की आपल्याकडे यस आहे तो कशामध्ये आहे 2 स्टेटमध्ये आहे, -2 आणि +6. तर -2 मध्ये कोणता येईल मग, तर -2 मध्ये हा येईल वरचा
आणि +6 कोणता येईल, सेंटरचा जो आहे हा कशामध्ये येईल, +2 ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढं दुसरा जो की आहे आणखीन ते असं आहे बघा. आता 8 नंबरचा बघा, पायरोसल्फ्युरिक ॲसिड. पायरोसल्फ्युरिक ॲसिड त्याच्यामध्ये जो की सल्फर आहे त्याची ऑक्सिजन स्टेट त्याच्यात लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये SOS लिंकेज आहे, SOS लिंकेज हे ठीक आहे. आणि याच्यामध्ये दोन इकडून तिकडून काय आहे, OH बॉन्ड आहे ठीक आहे. दिस इज अबाउट पायरोसल्फ्युरिक ॲसिड. नंतर नंतर 9 नंबरचा बघा, त्याच्यामध्ये पर ऑक्सी मोनोसल्फ्युरिक ॲसिड और कॅरो ॲसिड. पर ऑक्सी याच्यामध्ये ऑक्सिजन एक एक्स्ट्रा आहे, तर हा बघा पर ऑक्सी मोनो सल्फ्युरिक ॲसिड H2SO5. ऑक्सिजन स्टेट किती सल्फरची 6 आहे ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल याची स्ट्रक्चर काढण्याची ठीक आहे, तेव्हाच तुम्हाला ते जमाल, अदरवाईज ते जमणार नाही. नंतर 10 नंबरचा पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड H2SO8. याच्यामध्ये पण काय OH जसं याच्यामध्ये होतं, पण याच्यामध्ये ऑक्सिजन एक एक्स्ट्रा आहे ठीक आहे. हे आणि थोडं सिमिलर वाटतं तुम्हाला, परंतु याच्यामध्ये काय ऑक्सिजन एक्स्ट्रा आहे ठीक आहे. मग हा आला पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड H2SO8. सल्फर कशामध्ये, +6 ठीक आहे. नंतर 11 नंबरचा याच्यामध्ये डायथायोनिक ॲसिड. याच्यामध्ये बघा लिंकेज सिंगल बॉन्ड आहे, त्याचप्रमाणे डबल बॉन्ड ओपन आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो की सिंगल बॉन्ड आहे आणि जी की सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट दोघांची पण किती येईल, ते +5. दोघांची पण किती असेल, +5 ठीक आहे. तर हे सर्व 11 स्ट्रक्चर आहे, ते तुम्हाला व्यवस्थित काढावं लागेल आणि त्यांची ऑक्सिजन स्टेट पण काढावं लागेल ठीक आहे. दिस इज अबाउट द ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर किंवा ठीक आहे सल्फरचे ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण आपल्या मेन टॉपिककडे येऊ. ठीक आहे. हे जे बघितलं तुम्हाला दिलेले आहेत थोडे शॉर्टमध्ये आहे ते हां, खूप कमी तुम्हाला दिलेले आहे, पण नीटच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचा स्टडी करावा लागेल ठीक आहे. तुमच्या बोर्डमध्ये पण तुम्हाला एवढेच दिलेले आहे, परंतु आपण सर्व स्टडी करायचं. पण मेन जे आहेत आपण हे स्टडी करून घ्यायचे आधी, आणि जे की शिल्लकचे आहेत ते पण नंतर करायचे ठीक आहे. दिस इज अबाउट द ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण, त्याचं नाव आहे सल्फ्युरिक ॲसिड. तर सल्फ्युरिक ॲसिड जो आहे हा प्रिपेअर कसा करायचा, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत ठीक आहे, त्यांचे यूज कसे आहे, हे आपण आता सर्व याच्यामध्ये बघणार आहे ठीक आहे. तर बघा सल्फ्युरिक ॲसिड आपलं मेन हेडिंग आहे. तर लक्षात घ्या, सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4 होते, हे आपल्याला माहीत आहे. सल्फ्युरिक ॲसिड इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल केमिकल वर्ल्ड वाईड. तर जगामध्ये जे की सल्फ्युरिक ॲसिड आहे हे महत्त्वाचं केमिकल आहे ठीक आहे. कारण सल्फ्युरिक ॲसिड ॲक्ट ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट. प्रत्येक लॅबमध्ये तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड पाहायला मिळेल. सल्फ्युरिक ॲसिड जर नसेल तर जे की लॅब आहे ते कशी असेल, इनकम्प्लीट असेल. म्हणून कसं आहे, सल्फ्युरिक ॲसिड हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे. पुढं बघा, सल्फ्युरिक ॲसिड इज मॅन्युफॅक्चर बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस विच इन्व्हॉल्व 3 स्टेप. आता सल्फ्युरिक ॲसिडची जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल तर एक वेल नोन मेथड आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट प्रोसेस. तर या प्रोसेसमार्फत आपण सल्फ्युरिक ॲसिड पाहिजे तेवढा कॉन्सन्ट्रेशनचा तयार करू शकतो ठीक आहे. मग बघा आता की हे जे की कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे याच्यामध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड तयार करतो, याच्यामध्ये काही स्टेप आहे, त्याच्यामध्ये 3 स्टेप येतात, पण महत्त्वाच्या स्टेप कोणत्या असतात, 2. इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट स्टेप आर 2, पण तिन्ही महत्त्वाच्या असतात. तर बघा आता स्टेप फर्स्टमध्ये काय होते की आपल्याला काय करणं आहे, सल्फरचा वापर करून सल्फ्युरिक ॲसिड तयार करणं आहे. सल्फरचा वापर करून सल्फ्युरिक ॲसिड तयार करणं आहे. तर कोणकोणते चेंज सल्फरमध्ये होतात ते आपल्याला इथं काय करणं आहे, बघणं आहे. तर बघा आता फर्स्ट स्टेप जे आहे त्याच्यामध्ये काय करतो, बर्निंग ऑफ सल्फर ऑर सल्फाईड ओर इन एअर टू जनरेट SO2. तर पहिल्या केसमध्ये काय करतो आपण, सल्फर घ्यायचा किंवा सल्फरचे ओर घ्यायचे. ओर म्हणजेच काय, असे मिनरल्स त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असेल ते घ्यायचे आपण, किंवा सल्फर घेतलात चालेल, त्याला आपण बर्न करायचं. त्याला काय करायचं, बर्न करायचं कशामध्ये, हवेमध्ये. देन वी गेट अवर प्रोडक्ट SO2. तर आपल्याला SO2 भेटला पाहिजे बस. पहिल्या स्टेपमध्ये तुमचं एम काय, SO2 तयार करणं ठीक आहे. कशापासून, सल्फरपासून SO2 तयार झाला पाहिजे, हे तुमचं पहिलं एम आहे ठीक आहे. तर आपण हे तयार करतो सल्फर घेऊन किंवा सल्फरचे ओर घेऊन ठीक आहे. आता दिस इज फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, तर कन्व्हर्जन ऑफ SO2 टू SO3 बाय द रिॲक्शन विथ ऑक्सिजन इन प्रेझन्स ऑफ अ कॅटलिस्ट V2O5.
तर सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो, जो की आपल्याकडे SO2 तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये, त्याला घेतो आपण, त्याचं कन्व्हर्शन करतो SO3 मध्ये. म्हणजे कन्व्हर्शन ऑफ SO2 इंटू SO3 हे आपण करतो दुसऱ्या स्टेपमध्ये विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनच करतो आपण ते, कारण SO2 जर SO2 वर आपण जर ऑक्सिजन टाकला तेव्हाच तो SO3 बनल, ठीक आहे. परंतु इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट व्हॅनेडियम पेंटॉक्साइड, हे लक्षात ठेवायचं इथं की SO2चं कन्व्हर्शन जर SO3 मध्ये करायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला तिथं काय लागते, कॅटलिस्ट लागतो, त्याचं नाव काय, व्हॅनेडियम पेंटॉक्साइड, SO2 टू SO3, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता, दिस इज अबाउट द सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय केलं आपण, SO2ला काय केलं, कन्वर्ट केलं कशामध्ये, SO3 मध्ये विथ द हेल्प ऑफ कॅटालिस्ट V2O5, ठीक आहे. आणि तिसरी जी काही पद्धत आहे, प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण जो काही SO3 आपल्याकडे तयार झाला त्याचं काय करतो, ॲब्सॉर्प्शन करतो. ॲब्सॉर्प्शन ऑफ SO3 इन H2SO4 टू गिव्ह ओलियम. मग SO3 सोबत आपण H2SO4 रिॲक्ट करतो, देन वी गेट अवर फायनल प्रोडक्ट H2SO7, त्याला आपण म्हणतो ओलियम. तर हा काही आपला मेन प्रोडक्ट नाही. जेव्हा आपल्याला H2SO7 मिळेल तेव्हा याला वॉटरसोबत रिॲक्ट करायचं, रिॲक्ट विथ द वॉटर, देन वी गेट अवर मेन प्रोडक्ट H2SO4, ठीक आहे. तर 3 स्टेप याच्यामध्ये आहेत. पहिली स्टेपमध्ये काय केलं आपण, पासून SO2 तयार केला, ठीक आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केला, SO2 पासून SO3 तयार केला. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय केला, SO3 पासून H2SO4 सोबत रिॲक्ट करून H2SO7 तयार केला, ठीक आहे. तर आणि याच्यापासून वी गेट H2SO4, याच्यापासून आपल्याला काय भेटते नंतर मग H2SO4 भेटते, ठीक आहे. दिस इज अबाउट द प्रोसेस ऑफ, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्याला आपण डिटेलमध्ये बघू, फिगर 7.7 तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ते स्टडी करणार आहे, ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. तर पुढे बघा, अ फ्लो डायग्राम ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इज शोन इन फिगर 7.7. जेव्हा ते डायग्राम आपल्याकडे येईल तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित ते पुन्हा एकदा सांगाल, ठीक आहे. आता बघा, द SO2 प्रोड्यूस इज प्युरिफाईड बाय रिमूव्हिंग डस्ट अँड अदर इम्प्युरिटीज सच ॲज आर्सेनिक कंपाऊंड. आता बघा, जेव्हा आपण SO2 तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात खूप साऱ्या, ठीक आहे. तर ते काय करतो आपण, रिमूव्ह करतो, ठीक आहे. कशा, द SO2 प्रोड्यूस इज प्युरिफाय बाय रिमूव्हिंग डस्ट अँड अदर इम्प्युरिटीज सच ॲज आर्सेनिक आणि कंपाऊंड. ते आपण रिमूव्ह करतो काही रिमूव्हर ॲपरेटस वापरून, ठीक आहे. परत बघा आता, तर हे जी काही स्टेप आहे याच्यामध्ये, हे जे की आपण बघितलं 3 स्टेप, या 3 स्टेपमधली सर्वात महत्त्वाची स्टेप, त्याच्यावर काय प्रोडक्शन डिपेंड आहे H2SO4चं, ती आहे कन्व्हर्जन ऑफ SO2 टू SO3 विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. तर या एका स्टेपवर सल्फ्युरिक ॲसिडचं प्रोडक्शन डिपेंड आहे. याच्यात जर फॉल्ट आला तर आपल्याला प्रोडक्शन हवं तेवढं मिळणार नाही सल्फ्युरिक ॲसिडचं, ठीक आहे. तर याच्याकडे थोडं व्यवस्थित बघा आता की याच्यामध्ये नेमकं होते काय. The key step in the manufacture of H2SO4 is the catalytic oxidation of SO2 with O2 to give SO3 in presence of V2O5 catalyst. त्याच्यामध्ये काय होतं आहे आता की SO2 जो आपण तयार केला सल्फर वापरून आणि एअर वापरून, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज पण होत्या, त्या आपण दूर केल्या, ठीक आहे. डस्ट वगैरे जे होत्या त्या आपण दूर केल्या. आता तो जो काही SO2 आहे त्याला परत आपण ऑक्सिजनसोबत काय केलं, रिॲक्ट केलं, ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ V2O5. पण लक्षात ठेवायचं इथं हे नेहमी, तिथं काय असेल, V2O5 म्हणजेच काय, व्हॅनाडियम पेंटॉक्साईड असेल. व्हॅनाडियम पेंटॉक्साईड जर नसेल तर हे रिॲक्शन होणार नाही, ठीक आहे. मग जेव्हा SO2 पासून SO3 तयार होईल तेव्हा इथं खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडते, कारण याचा काय डेल्टा एच जो आहे कसा आहे, निगेटिव्ह आहे. -196.6 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी बाहेर पडते, ठीक आहे. केव्हा, जेव्हा हे रिॲक्शन होईल तेव्हा, ठीक आहे. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, हे जी काही रिॲक्शन आपण बघितली कशी आहे, द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, बघितलं आपण, एनर्जी बाहेर पडते, ठीक आहे. आणि कशी आहे, रिव्हर्सिबल, म्हणजे हे या साईडला पण होऊ शकते, ठीक आहे. अँड द फॉरवर्ड रिॲक्शन लीड्स टू डिक्रीज इन व्हॉल्यूम. तर जेव्हा हे रिॲक्शन अशी फॉरवर्ड होईल, म्हणजे जेव्हा वी गेट SO3 हा गॅस जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हा गॅसचं जे की क्वांटिटी आहे ते कमी असू शकते, पण आपल्याला तर क्वांटिटी जास्त पाहिजे. मग आपण काय करायचं, ही जी की कंडिशन आहे, ही जी की कंडिशन आहे, ठीक आहे, त्याला काय करायचं, आपण चेंज करायचं. मग बघा, देअर फोर लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर
आर द फेवरेबल कंडिशन फॉर मॅक्झिमम मिल. मग आपण काय करतो की आपल्याला जास्त SO3चं व्हॉल्यूम मिळालं पाहिजे, तर आपण काय करतो, टेम्परेचर तिथं कमी करतो. तिथं काय करतो आपण, लो टेम्परेचर करतो आणि हाय प्रेशर अप्लाय करतो. आर फेवरेबल कंडिशन फॉर मॅक्झिमम मिल. ठीक आहे. तर असं आपण अकॉर्डिंग टू ली चॅटरलेर प्रिन्सिपल आपण एकदा मागं बघितलं होतं ह्या प्रोसेसमध्ये, तसंच आपण इथं करतो. काही कंडिशन्स चेंज करतो याच्यामध्ये आपण. तर वी यूज लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर. हे जी काही कंडिशन आपण तयार केली हे कशी आहे, फेवरेबल आहे कशासाठी, प्रोडक्शन ऑफ मॅक्झिमम यील्ड ऑफ SO3. तर आपण हे असं करतो, परंतु टेम्परेचर जे आहे शुड नॉट बी व्हेरी लो, जास्त काही कमी नसलं पाहिजे. ठीक आहे. आपण टेम्परेचर लो तर केलं, परंतु जास्त पण लो असता कामा नाही. ठीक आहे. अदरवाईज काय होईल, मग रेट ऑफ रिॲक्शन विल बिकम स्लो. तर तसं जर झालं समजा, तर रेट काय होईल, रिॲक्शनचा हा कमी होईल. तर आपल्याला हे परवडणार नाही. ठीक आहे. म्हणून आपण टेम्परेचर लो करायचं, पण जास्त लो करायचं नाही, आणि प्रेशर हाय करायचं, जास्त पण प्रेशर हाय करायचा नाही. त्याचे ॲडवर्स इफेक्ट रिॲक्शनवर होऊ शकतात, त्याचा रिॲक्शनचा रेट स्लो होऊ शकतो. ठीक आहे. तर पुढे बघा, इन प्रॅक्टिस the plant is operate a pressure of 2 bar and a temperature of 720 Kelvin. तर प्रेशर किती वापरायचं आणि टेम्परेचर किती वापरायचं तुम्हाला दिलेलं आहे बघा. तर वी यूज प्रेशर ऑफ 2 बार म्हणजे इक्वल टू 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि टेम्परेचर 720 केल्विनचं. ठीक आहे. द SO3 गॅस फ्रॉम द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग एकदा का SO3 गॅस तयार झाला, तो पुढं पुढं जातो. ठीक आहे. एक चेंबर आहे, त्याला आपण म्हणतो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. तो तो जातो पुढं. मग एकदा का तो पुढं गेला, तर पुढं काय होते बघा, SO2 गॅस फ्रॉम द कॅटॅलिटिक चेंबर इज ॲब्सॉर्ब इन कॉन्सन्ट्रेट H2SO4. मग जो की SO3 गॅस पुढं गेला, तो काय होतो, H2SO4 वर रिॲक्ट होतो आणि तिथं ॲब्सॉर्ब होतो तो. ठीक आहे. आपण डायग्राम पण बघू, आणि आपल्याला एक ओलियम नावाचा एक प्रोडक्ट भेटतो, म्हणजे H2S2O7. H2S2O7 बघा इथं वी गेट ओलियम. ठीक आहे. मग एकदा का ओलियम आपल्याला भेटला, तर काय करायचं, आपण ओलियम घ्यायचा आणि त्याला काय करायचं आपण, हा जो ओलियम आपल्याला भेटला SO3 आणि H2SO वर आपण रिॲक्ट केलं त्याच्यासोबत, आपल्याला ओलियम भेटेल. ठीक आहे. दिस इज ओलियम. त्याला काय करायचं, आपण H2O सोबत रिॲक्ट करायचं. ठीक आहे. एकदा का H2 सोबत रिॲक्ट झाला, देन वी गेट ट्वाईस H2SO4. वी गेट ट्वाईस H2SO4. ठीक आहे. तर असं आपल्याला हे प्रोडक्ट मिळतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे ओलियम तयार होणं हे महत्त्वाचं आहे पहिले. मग एकदा का ओलियम तयार झाला, देन वी गेट अवर मेन प्रोडक्ट H2SO4. द सल्फ्युरिक ॲसिड obtained by contact process is 96 to 98% प्युअर. आणि जे की सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला कॉन्टॅक्ट प्रोसेसनं मिळेल, ते कसं असते, 96 ते 98% प्युअर राहते. ठीक आहे. म्हणजे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे प्रोडक्शन ऑफ सल्फ्युरिक ॲसिडसाठी. ठीक आहे. आणखीन प्रोसेस आहेत, लीड चेंबर पण प्रोसेस याच्यामध्ये येते, पण ते आपल्याला सिलेबसला नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊ की नेमकं काय होते याच्यामध्ये. ठीक आहे. तर डायग्राम पण आता थोडं व्यवस्थित समजून घ्या डायग्रामला. ठीक आहे. मग आता बघा इथं डायग्राम जे आहे, डायग्रामचं नाव आहे फ्लो डायग्राम फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. सल्फ्युरिक ॲसिडचे जे की प्रोडक्शन आहे, ते नेमकं कसं करतात इंडस्ट्रीमध्ये, ते आपल्याला इथं बघणं आहे. लक्ष द्या. आता आपण काय केलं, पहिले सल्फर घेतला. सल्फरचं कन्व्हर्शन SO2 मध्ये झालं पाहिजे, हे आपलं पहिलं एम. ठीक आहे. तर मग आपण सल्फर घ्यायचा, हा यस आहे. त्याला आपण एका चेंबरमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये बर्नर वगैरे लावलेलं असेल, सल्फर बर्नर. ठीक आहे. तर हे तो चेंबर आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपण पास केला, एअर पास केला, सल्फरचं काय होते, कन्व्हर्शन होते SO2 मध्ये. ठीक आहे. सल्फर कन्वर्ट इन टू द SO2. मग एकदा काय SO2 बनला, त्याला आपण रिॲक्ट करायचं O2 सोबत. मग आता जो की SO2 आहे इथं, त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज असेल. ठीक आहे. मग ते इम्प्युअर SO2 प्लस O2 जो की बाहेर निघेल, हा बाहेर निघाला, त्याला आपण काय केलं, एका प्लॅटफॉर्ममधून पुढं ढकललं. ठीक आहे. मग पुढं काय होते, हा इथं येतो, एका वॉटर चेंबरमध्ये तो येतो. इथं वॉटरचा स्प्रे होतो. वॉटरचा स्प्रे कशावर होत आहे, वॉटरचा स्प्रे होता या इम्प्युअर S2O2 वर. ठीक आहे. वॉटरचा स्प्रे कशावर होता आहे, इम्प्युअर SO2 प्लस O2 वर. ठीक आहे. मग आता याच्यावर जर आपण वॉटरचा स्प्रे केला, तर हा कसा होतो,
याला पाणी लागते म्हणजे हा होतो हायड्रेटेड. मग त्याला परत काय करावं लागते, ड्राय करावं लागते. ठीक. मग हा परत SO2 प्लस O2 इम्प्युअर जे आहे ते परत काय होते, या चेंबरमध्ये जाते आणि जी की वेस्ट वॉटर आहे ते निघून जाते. ठीक आहे, वेस्ट वॉटर का होईल निघून जाईल. मग इथं जो की आपला SO2 प्लस O2 आला, SO2 प्लस O2 इथं आला. लक्षात ठेवायचं आणखीन SO3 फॉर्म झालेला नाही आहे. ठीक आहे, SO3 अजून फॉर्म झालेला नाही आहे. SO3 हा जेव्हा फॉर्म होईल तेव्हा आपण प्रोडक्ट भेटला असं समजू. ठीक आहे. मग आता जो की SO2 प्लस O2 इथं आला त्याला आपण काय केलं, ड्राय करतो आपण विथ द हेल्प ऑफ कॉन्सन्ट्रेट H2SO4. ते इथं जेव्हा तो कॉन्सन्ट्रेट H2SO4 ड्राय होईल. ठीक आहे, त्याला इम्प्युरिटी निघून जातील. ठीक आहे. मग आता इथं जे की ॲसिड वेस्ट झालं ते वेस्ट ॲसिड निघून जाईल आणि ड्राय SO2 हा आता बाहेर पडत. ठीक आहे. मग त्याला परत काय केलं आपण, प्युरिफाय केलं. तो सध्या इम्प्युअर आहे अजून. तो कसा इम्प्युअर आहे. मग तो बाहेर पडला इथं एका प्युरिफायरजवळ आला. तो अर्सेनिक प्युरिफायर आहे तो एक. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते, जिलॅटिनियस हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड, याच्यामध्ये FeO राहते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काय असते, Feचे ऑक्सिजन किती राहते, +3 राहते. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, फेरिक ऑक्साईड. परत त्याला हीट केल्या जाते. इट इज कॉल्ड एज प्री हीटर. इथून तो ड्राय SO2 प्लस O2 बाहेर निघाला. त्याला परत प्युरिफाय केल्या जाते. ठीक आहे. परत हीट केला जातो. त्याला आपण काय करतो, हीट देतो. आता आता जो काही इथं SO2 प्लस O2 आहे त्याला आपण करतो कॅटलाइज. त्याला काय करतो आपण, कॅटलाइज. बघा मग आता SO2 प्लस O2 बाहेर पडला इथून, तर एका चेंबरमध्ये V2O5 टाकलेलं राहते. त्याला आपण म्हणतो व्हॅनाडियम पेंटॉक्साईड. ठीक आहे. तर त्या चेंबरमध्ये SO2 प्लस O2 जातो आणि SO3 म्हणून बाहेर पडतो. ठीक आहे. समजलं का आता. SO2 प्लस O2 आता प्युअर झाला. तो V2O5च्या चेंबरमध्ये गेला. त्याला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. आणि तिथं काय होतो, रिॲक्ट होतो आणि वी गेट SO3, वी गेट सल्फर ट्रायऑक्साईड. मग एकदा का सल्फर ट्रायऑक्साईड आपल्याला मिळाला, तो परत जातो कॉन्सन्ट्रेट H2SO4च्या चेंबरमध्ये आणि तिथं रिॲक्शन होऊन वी गेट ओलियम, वी गेट ओलियम H2H2O7. आणि एकदा का आपल्याला ओलियम मिळाला, ओलियम रिॲक्ट विथ द H2, हा जो की ओलियम रिॲक्ट होतो कोणासोबत, H2O सोबत. आणि वी गेट रिॲक्ट विथ H2O आणि वी गेट ट्वाईस H2SO4. आणि आपल्याला काय मिळते, 2 मोल H2SO4चे मिळतात म्हणजे H2SO4 मिळते. दिस इज द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड विथ द हेल्प ऑफ कॉन्टॅक्ट प्रोसेस. ठीक आहे. दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चर. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. आता पुढं बघा, आता प्रॉपर्टीज काय आहेत. आपण जे की सल्फ्युरिक ॲसिड बघितलं, जो काही तयार होईल तो 96 ते 98% कसा राहतो, प्युअर राहतो. ठीक आहे. त्याला प्रॉपर्टीज आहेत काही आणि याचे यूज पण आहे ते आता. तर बघा मग प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड इज अ कलरलेस डेन्स ऑइली लिक्विड विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 1.84 ॲट 298 केल्विन. तर हा जो की सल्फ्युरिक ॲसिड कसा आहे, हा कलरलेस आहे, डेन्स आहे. त्याला काही कलर नाही. डेन्स म्हणजे थोडा भारी आहे, ऑइली लिक्विड आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे त्याची, 1.84 किंवा 298 केल्विनला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. परत याचा फ्रीजिंग पॉईंट बघा किती आहे. याचा फ्रीजिंग पॉईंट आहे 298 केल्विन आणि बॉइलिंग पॉईंट किती आहे, 611 केल्विन. 283 केल्विन याचा फ्रीजिंग पॉईंट आहे आणि 611 केल्विन याचा काय, बॉइलिंग पॉईंट आहे. इट डिझॉल्व इन वॉटर विथ द इव्हॉल्युशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ हीट. जेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये टाकू, जेव्हा आपण याला काय करू, वॉटरमध्ये टाकू, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात हीट काय होते, बाहेर पडते. हेन्स केअर मस्ट बी टेकन व्हाईल प्रिपेरिंग सल्फ्युरिक ॲसिड. लक्षात ठेवायचं नेहमी की जेव्हा आपण काय करतो याला वॉटरमध्ये टाकतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात काय होते, एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे. हेन्स केअर मस्ट बी टेकन व्हाईल प्रिपेरिंग सल्फ्युरिक ॲसिड फ्रॉम कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. The concentrated acid must be added slowly into water with constant stirring. आता बघा, तुम्हाला जर H2SO4 पाण्यामध्ये ॲड करणार आहे तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की नेहमी काय करायचं, ॲसिड पाण्यामध्ये टाकायचं, पाण्यामध्ये ॲसिड टाकायचं नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे. तर जर आपण काय केलं, ॲसिड पाण्यामध्ये टाकलं तर तिथं एवढा काही फरक होणार नाही. परंतु जर आपण ॲसिडमध्ये पाणी टाकलं
तर काय होईल मग, तर खूप मोठी रिॲक्शन होईल, जर बर्निंग वगैरे पण होऊ शकते. ठीक आहे. परत बघा, द कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड मस्ट बी ॲडेड स्लोली इन टू वॉटर. म्हणजे ॲसिड नेहमी कशामध्ये टाकायचं, वॉटरमध्ये टाकायचं. ॲसिड कशामध्ये टाकायचं, ॲसिड नेहमी कशामध्ये टाकायचं, वॉटरमध्ये टाकायचं. हे इज द करेक्ट वे. ठीक आहे. वॉटरने टाकायचं ॲसिडमध्ये. ठीक आहे. हा कसा आहे तो करेक्ट वे होणार नाही. ठीक आहे. लक्षात ठेवायचं नेहमी की ॲसिड मस्ट बी पुट इन टू द वॉटर. वॉटर टाकायचं नाही ॲसिडमध्ये. तर आपण असं केलं तर काय होईल, तिथं एक्सप्लोजन होऊ शकते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे बघा आता, द केमिकल रिॲक्शन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड ॲज अ रिझल्ट ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. मग आता सल्फ्युरिक ॲसिड काय करतो, काही रिॲक्शन्स दाखवतो. मग त्या रिॲक्शन कशा कशा आहेत ते आता बघू आपण. द रिॲक्शन जे की सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला दाखवत, इट इज ड्यू टू द लो व्होलाटॅलिटी. तो कसा आहे, त्याला जे जे की आपण म्हणतो लवकर उडून जात नाही, त्याला आपण म्हणतो लो व्होलॅटॅलिटी. स्ट्रॉंग ॲसिडिक कॅरेक्टर आहे तो. तो कसा आहे, स्ट्रॉंग ॲसिडिक इन नेचर आहे. नंतर स्ट्रॉंग ॲफिनिटी फॉर वॉटर, म्हणजे वॉटरसोबत तो लवकर रिॲक्ट होतो. आणि ॲबिलिटी टू ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट, आणि तो काय होतो, ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. तो ऑक्सिडायझिंग एजंटचं पण काम करतो. म्हणजेच काय होईल, तो स्वतः रिड्यूस होईल, स्वतः इलेक्ट्रॉन गेन करेल किंवा ऑक्सिजन देण्याचं काम तो करेल. त्याला आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता तुम्हाला दोन रिॲक्शन बघणं खूप महत्त्वाचं रिॲक्शन आहे ते H2SO4च्या. तर बघा आता की इन ॲक्वस सोल्युशन सल्फ्युरिक ॲसिड आयोनाइज इन 2 स्टेप. तर 2 स्टेपमध्ये सल्फ्युरिक ॲसिड हा आयोनाइज होतो. याच्यावर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स विचारते, लक्षात ठेवायचं. आता जर आपण एक सल्फ्युरिक ॲसिड घेतला आणि त्याला वॉटरमध्ये टाकलं, म्हणजे आपण काय केलं, सल्फ्युरिक ॲसिड प्लस वॉटर. आपण काय म्हटलं, नेहमी काय करायचं, आपण ॲसिड टाकायचं वॉटरमध्ये ॲसिड टाकायचं नाही. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड मस्ट बी ॲडेड स्लोली इन वॉटर. हे लक्षात ठेवायचं नेहमी की ॲसिड नेहमी वॉटरमध्ये टाकायचं. तसं जर आपण केलं, त्याचं काय डिसोसिएशन होते कोणाचं, H2SO4चं कशामध्ये, H3O हायड्रोनियम आयन आणि एक HSO4 आयन, हायड्रोजन सल्फेट आयन. ठीक आहे. तर जेव्हा हे असं होईल तेव्हा Ka1 म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा आहे, हा खूप जास्त आहे. द व्हॅल्यू ऑफ Ka1 म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू खूप जास्त आहे. पण कोण्या कंडिशनला, जेव्हा आपण सल्फ्युरिक ॲसिड घेऊ, त्याला वॉटरमध्ये टाकू, देन वी गेट 2 आयन H3O आणि HSO4 निगेटिव्ह, तेव्हा डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती खूप जास्त येते, हे लक्षात ठेवायचं. आणि परत जर आपण काय केलं, आता इथचा आयन घेतला, HSO4 घेतला. HSO4 म्हणजेच काय होते, हायड्रोजन सल्फेट. जर आपण घेतला आयन, त्याला वॉटरमध्ये टाकलं, तर वी गेट H3O प्लस म्हणजे हायड्रोनियम आयन प्लस SO4 डायनिगेटिव्ह सल्फेट आयन. ठीक आहे. जसं आपण H2SO4 म्हणजेच काय होते, हायड्रोजन, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड होते, आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड. तर SO4 म्हणजेच काय होते, सल्फेट. जसं आपण म्हणतो अमोनियम सल्फेट, NH3NH4SO4 अमोनियम सल्फेट. दिस इज सल्फेट आयन, SO4. दिस इज हायड्रोजन सल्फेट आणि हा सल्फेट आयन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग आता पुढं काय केलं आपण, इथचा जो की HSO4 होता, हा आयन आपल्याकडे होता, हायड्रोजन सल्फेट. ठीक आहे. त्याला काय केलं आपण, पुन्हा वॉटरमध्ये टाकलं, ॲड केलं. देन वी गेट अगेन हायड्रोनियम आयन अँड सल्फेट आयन. तर जेव्हा आता डिसोसिएशन अशा प्रकारे होईल, तेव्हा डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी असेल, हे खूप कमी असेल. आता एक आणखी लक्षात ठेवायचं की ज्या केसमध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही खूप जास्त असेल, तो असेल स्ट्रॉंग ॲसिड. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही कमी असेल, तो असेल वीक ॲसिड. ठीक आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो, आता बघा, द लार्जर व्हॅल्यू ऑफ के means the H2SO4 is largely dissociated into H plus and H2SO4 H2SO4 नहीं HSO4. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट के द स्ट्रॉंगर इज द ॲसिड. मग तुम्हाला विचारते नेहमी की H2SO4 हा स्ट्रॉंग ॲसिड आहे की HSO4 हा स्ट्रॉंग ॲसिड आहे.
तर HSO4 आयन हा ॲसिड आहे, पण तो वीक ॲसिड आहे. आणि H2SO4 हा ॲसिड आहे, पण कसा आहे तो स्ट्रॉंग ॲसिड आहे. हे कशावरून सांगितलं आपण? ऑन द बेसिस ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपण त्याच्यावरून सांगितलं, डिसोसिएशन कॉन्स्टंटवरून आपण ते सांगितलं. तर पुढे बघा, द ॲसिड फॉर्म टू सिरीज ऑफ साल्ट. आता हा जो की ॲसिड आहे, हा काय करतो? साल्ट फॉर्म करतो. त्याच्यामधला पहिला कोणता आहे? नॉर्मल सल्फेट सच ॲज सोडियम सल्फेट अँड कॉपर सल्फेट. तर H2SO4 काय फॉर्म करतो? सोडियम सल्फेट पण फॉर्म करतो आणि कॉपर सल्फेट पण फॉर्म करतो. Na2SO4 CuSO4 कॉपर सल्फेट. ठीक आहे. अँड ॲसिड सल्फेट फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रोजन सल्फेट. त्याचप्रमाणे तो काय फॉर्म करतो? सोडियम हायड्रोजन सल्फेट पण फॉर्म करतो. NaHSO4. ठीक आहे. सोडियम हायड्रोजन सल्फेट पण तो फॉर्म करेल. कोण? आपला सल्फ्युरिक ॲसिड. आपण काय म्हटलं की हा काय करतो? दोन प्रकारचे साल्ट फॉर्म करतो. एक नॉर्मल सल्फेट आणि एक हायड्रोजनचा सल्फेट. ठीक आहे. पुढे बघा आता, सल्फ्युरिक ॲसिड बिकॉज ऑफ इट्स लो व्होलॅटिलिटी कॅन बी यूज टू मॅन्युफॅक्चर मोर व्होलाटाईल ॲसिड फ्रॉम देअर करस्पॉन्डिंग साल्ट. तर सल्फ्युरिक ॲसिड जो आपण कशासाठी वापरतो? की त्यांच्यापासून व्होलाटाईल्स ॲसिड तयार झाले पाहिजे. ठीक आहे. कारण सल्फ्युरिक ॲसिड स्वतः कसा आहे? हा लेस व्होलाटाईल आहे. तर सल्फ्युरिक ॲसिडपासून आपण व्होलाटाईल ॲसिड मिळवू शकतो. ठीक आहे. फ्रॉम देअर करस्पॉन्डिंग साल्ट. आता आपण जर बघितलं, करस्पॉन्डिंग साल्ट म्हणजेच काय? जे की आपण ॲसिड तयार करू त्यांचा जो की साल्ट असेल त्यांच्यापासून आपण काय करू शकतो? मोर व्होलाटाईल ॲसिड मिळवू शकतो. आता एक्झाम्पल बघा. बघा इथं आपल्याकडे काय आता हा MX आहे. MX म्हणजेच काय? आपला हा साल्ट असेल. MX प्लस H2SO4 गिव्स ट्वाईस HX प्लस M2SO4. तर M2SO4 म्हणजेच काय? दिस इज ॲसिड आहे, पण कसा आहे हा? दिस इज मोर व्होलाटाईल. हा कसा आहे? मोर व्होलाटाईल. हा लवकर उडून जाईल. ठीक आहे. मोर व्होलाटाईल. मग आता जर मला सोडियम सल्फेट तयार करायचा असेल, मला काय करणं आहे आता? सोडियम सल्फेट तयार करणं आहे. म्हणजे मला Na2SO4 तयार करणं आहे. तर मला सोडियमचा साल्ट घ्यावा लागेल. सोडियमचा साल्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी NaCl घेतो. NaCl घेतो. तर NaCl घेतला मी 2 मोल, परत त्यात H2SO4 ॲड केला, म्हणजे हा कसा? हा लो व्होलाटाईल आहे. ते ॲड केला, मला काय भेटेल मग? NaCl भेटेल, सॉरी HCl भेटेल. आणि Na2SO4 म्हणजे M2SO म्हणजेच काय? M म्हणजे मेटल. ठीक आहे. Na म्हणजेच काय? तर मेटल आहे. तर मला भेटेल Na2SO4. ठीक आहे. तर Na2SO4 का? हा एक ॲसिड आहे, पण कसा आहे हा? हा लवकर व्होलाटाईल होईल. हाय व्होलाटाईल ॲसिड. ठीक आहे. तुम्हाला दिलेलं आहे इथं, वी गेट मोर व्होलाटाईल ॲसिड फ्रॉम द करस्पॉन्डिंग साल्ट. तर त्यांच्या साल्टपासून आपल्याला काय भेटतो? मोर व्होलाटाईल ॲसिड मिळतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पुढं बघा आता, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. कसा आहे हा? स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. कोण? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट, म्हणजे तो वॉटर रिमूव्ह करण्याचं काम करेल. ठीक आहे. मेनी मेनी वेट गॅसेस कॅन बी ड्राईड बाय पासिंग देम थ्रू सल्फ्युरिक ॲसिड. जे की खूप सारे गॅस वेट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय राहते? वॉटरचा अंश राहतो, तो आपण बाहेर काढतो सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करून. ठीक आहे. पुढे बघा, पण आपण त्या गॅसमधून वॉटर तर काढायचं, पण कंडिशन अशी आहे तिथं की ॲसिड प्रोव्हाइडेड द गॅसेस डू नॉट रिॲक्ट विथ द ॲसिड. तर तो गॅस H2SO सोबत रिॲक्ट झाला नाही पाहिजे. तर तसं जर झालं तर आपल्याला दुसराच काहीतरी एक नवीन प्रोडक्ट मिळणार. ठीक आहे. तर आणि तसं व्हायला पाहिजे नाही. ठीक आहे. परत बघा, सल्फ्युरिक ॲसिड रिमूव्ह वॉटर फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. तर सल्फ्युरिक ॲसिडचं काम काय? वॉटर रिमूव्ह करण्याचं. तो ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून पण वॉटर रिमूव्ह करतो. तर इट इज इव्हिडंट बाय इट्स चारिंग ॲक्शन ऑन कार्बोहायड्रेट. चारिंग म्हणजेच काय? जाळणं. सल्फ्युरिक ॲसिड जर आपण घेतलं आणि एक शुगर घेतलं समजा, शुगर प्लस सल्फ्युरिक ॲसिड जर आपण घेतलं, तर याच्यामध्ये शुगर जळतो. त्याला आपण म्हणतो चॅरिंग. चॅरिंग म्हणजेच काय? जळणं. तर शुगर जळतो. कशामुळं? सल्फ्युरिक ॲसिडमुळे. तर तेव्हा आपल्याला काय होते? वॉटर बाहेर पडतो. तर बघा इथं तुम्हाला दिलेली आहे रिॲक्शन. दिस इज शुगर, कार्बोहायड्रेट आहे समजा. आपण काय केलं? H2SO4 ॲड केला, देन वी गेट कार्बन आणि वॉटर. तर वॉटर बाहेर पडतो आणि वी गेट ब्लॅक कलर कार्बन.
ठीक आहे. आणि वी गेट चारकोल. चारकोल म्हणजेच काय असेल? कार्बन, ब्लॅक कलरचा कार्बन, जळलेला कार्बन. कशामधला? कार्बोहायड्रेटमधला किंवा शुगरमधला. हे लक्षात ठेवायचं की व्हेन वी ॲड सल्फ्युरिक ॲसिड टू कार्बोहायड्रेट और शुगर देन वी गेट चारकोल मीन्स ब्लॅक कार्बन अँड वॉटर. तिथून काय होते? रिमूव्ह होते. ठीक आहे. हे वॉटर काय होईल? तिथून रिमूव्ह होईल. ठीक आहे. परत आणखीन याच्या रिॲक्शन्स आहेत. हॉट कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड इज मॉडरेटली स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता इथं ऑक्सिडायझिंग एजंटचा अर्थ काय की H2SO4 ऑक्सिजन देण्याचं काम करेल. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच काय? स्वतः काय होईल? तो रिड्यूस होईल, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करेल, हा पण होते. परंतु इथे जो की अर्थ तो आपण घ्यायचा तो काय घ्यायचा की H2SO4 ऑक्सिजन द्यायचं काम करेल. H2SO4 मध्ये काय ऑक्सिजन आहे, तेच ऑक्सिजन तो कोणाला देतो? बाकीच्या एलिमेंटला देण्याचं काम करतो. म्हणून सल्फ्युरिक हॉट कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. आता ते रिॲक्शन आपण बघू. In this respect, it is intermediate between phosphoric and nitric acid. लक्षात ठेवायचं की फॉस्फोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिजन देण्याचं काम ते करतील. तर त्यांच्याप्रमाणेच सल्फ्युरिक ॲसिड पण काय करतो? ऑक्सिजन द्यायचं काम करतो. कोणाप्रमाणे? फॉस्फोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड. H3PO4 आणि HNO3 प्रमाणे H2SO4 पण काय? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग बघा रिॲक्शन बघा त्यांच्या. बोथ मेटल अँड नॉन मेटल. तो काय करतो? रिॲक्शन दाखवतो मेटलसोबत आणि नॉन मेटलसोबत पण. ऑक्सिडाइज बाय कन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विच इज रिड्यूस टू SO2. तेव्हा तिथं काय होतं? SO4 मधला तिथं ऑक्सिजन जातो आणि तिथं SO2 पण तयार होतो. बघा आता आपण जर कॉपर घेतला, व्हेन वी टेक कॉपर प्लस कॉन्सन्ट्रेट H2SO4 देन वी गेट कॉपर सल्फेट प्लस SO2 बाहेर पडला आणि H2O तर बाहेर पडणारच आहे, कारण कॉन्सन्ट्रेट H2SO4 ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. ठीक आहे. इन सल्फरसोबत पण काय होतो? तो रिॲक्ट होतो, वी गेट SO2 प्लस H2O. परत कार्बनसोबत पण तो रिॲक्ट होतो, वी गेट CO2. H2O बाहेर पडत आणि सोबत SO2 पण बाहेर पडत. ठीक आहे. तर हे रिॲक्शन्स आपल्याला काय करतात? शो करतात ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4. ठीक आहे. आता पुढं बघा, याचे यूज तुम्हाला बघणं आहे. यूज बघा. सल्फ्युरिक ॲसिड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल केमिकल. खूप महत्त्वाचं केमिकल आहे सल्फ्युरिक ॲसिड. आपण ऑलरेडी बघितलं की कशामध्ये असते? लॅबमध्ये असते. याच्या विना लॅब कशी आहे? इनकम्प्लीट आहे. अ नेशन्स इंडस्ट्रियल स्ट्रेंथ कॅन बी जज बाय द क्वांटिटी ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इन इट प्रोड्युसेस अँड कन्झ्युम्स. म्हणजे एखाद्या देशाचं जे की स्ट्रेंथ आहे, इंडस्ट्रियल स्ट्रेंथ, आपण कशावरून सांगू शकतो की तो देश किती प्रमाणात सल्फ्युरिक ॲसिड तयार करू शकतो आणि वापरामध्ये आणू शकतो. ठीक आहे. एखाद्या राष्ट्राची जी काही इंडस्ट्रियल स्ट्रेंथ आहे, हे आपण H2SO4 प्रोडक्शनवरून सांगू शकतो. ठीक आहे. जो देश H2SO4चं जास्त प्रोडक्शन करत असेल, तो इंडस्ट्रियली स्ट्रॉंग देश आहे किंवा खूप प्रगत देश आहे, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुढं बघा. इट इज नीडेड फॉर फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ हंड्रेड्स ऑफ अदर कंपोनंट ऑल्सो इन मेनी इंडस्ट्रियल प्रोसेस. ते H2SO4चा खूप मोठा उपयोग आहे, खूप वास्ट उपयोग आहे. खूप सारे कंपाऊंड हे H2SO पासून तयार होतात. ठीक आहे. तर बघा आता काही तुम्हाला दिलेलं आहे इथं कंपाऊंड. द बल्क ऑफ सल्फ्युरिक ॲसिड प्रोड्यूस इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स. खूप सारे बहुतांश खते जे आहेत ते सल्फ्युरिक ॲसिडपासून तयार होतात. त्याच्यामध्ये कोणकोणाला बघा, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट खताचे प्रकार आहेत. ते कशापासून तयार होतात? सल्फ्युरिक ॲसिडपासून तयार होतात. अदर युजेस आर इन पेट्रोलियम रिफायनिंग इंडस्ट्री, ज्यामध्ये रिफायनिंग करतो आपण जिथं पेट्रोल, त्याच्यामध्ये पण याचा उपयोग होतो. नंतर मॅन्युफॅक्चर ऑफ पिगमेंट म्हणजे कलरिंग मॅटर असतात ते. पेंट्स जे आहेत त्यांचं पण आपण प्रिपरेशन करू शकतो. आणि डाय स्टेप म्हणजेच काय? जे की डायस असतात, कलरिंग डाय. ठीक आहे. डाय वेगळे आहेत, हे कलरच्या डाय आहेत. ठीक आहे. तर यांच्या प्रिपरेशनसाठी पण आपण काय करतो? H2SO4 उपयोगात करतो. ठीक आहे. नंतर अँड डायस्टफ इंटरमिजिएट, म्हणजे डायस्टफ आपण जे की आहे कलरिंग मॅटर, त्यांच्यामध्ये जे की इंटरमिजिएट येतात त्यांच्यासाठी पण आपण H2SO4 वापरतो. परत डिटर्जंट इंडस्ट्री, म्हणजे जे की डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये पण याचा उपयोग होतो. ठीक आहे. डिटर्जंट तयार करण्यासाठी. नंतर मेटलर्जिकल अप्लिकेशन, जे की धातू विज्ञान आहे, यांच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये H2SO4चा उपयोग करतात एक्स्ट्रॅक्शनसाठी धातूंच्या.
आपण H2SO4 वापरतो. त्याचप्रमाणे एक्झाम्पल बघा आता, क्लिन्झिंग मेटल बिफोर एनामलिंग. म्हणजे आता मेटलर्जिकलमध्ये याचा उपयोग कसा आहे, तर जे की आपण मेटलची कोटिंग करतो. इनॅमलिंग म्हणजेच काय, कोटिंग करणे. मेटलवर एक प्रोटेक्टिव्ह कोटिंग लावून त्याला आपण म्हणतो इनॅमलिंग. तर मेटलची इनॅमलिंग करण्याच्या आधी मेटलला काय करतो आपण H2SO4 साफ करतो किंवा क्लीन करतो, ठीक आहे, जेणेकरून मेटल हा खराब नाही झाला पाहिजे म्हणून. तर तेव्हा आपण काय करतो, इनॅमलिंग करतो आणि इनॅमलिंगच्या आधी आपण त्याला H2SO4 वॉश करतो, ठीक आहे. पुढं इलेक्ट्रोप्लेटिंग आणि गॅल्वनायझिंग. तर हे सर्व जे आहे ते कोटिंगचे पद्धती आहेत. इनॅमलिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि गॅल्वनायझिंग. याच्यामध्ये आपण एखाद्या मेटलवर दुसऱ्या एखाद्या मेटलचा काय करतो, कोट लावतो किंवा कोटिंग करतो. तर हे कोटिंग करण्याच्या आधी आपण काय करतो, त्या मेटलला H2SO4 चांगलं वॉश करून घेतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण कसं काय होतो, H2SO4चा खूप मोठा वाटा आहे, ठीक आहे. नंतर स्टोरेज बॅटरीमध्ये पण याचा उपयोग होतो. स्टोरेज बॅटरी आपल्याला माहीत आहे. स्टोरेज बॅटरी जे आपण शिकलो, लीड स्टोरेज बॅटरी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो, त्याच्यामध्ये पण H2SO4चा आपण उपयोग केला होता, ठीक आहे. परत इन द मॅन्युफॅक्चर ऑफ नायट्रोसेल्युलोज प्रोडक्ट, जे की नायट्रोसेल्युलोज प्रोडक्ट आहे, सेल्युलोजपासून बनलेले नायट्रोसेल्युलोज प्रोडक्ट, तर याच्यामध्ये पण H2SO4चा उपयोग होतो, ठीक आहे. आणि ॲज अ लॅबोरेटरी रिजन हे महत्त्वाचं आहे की H2SO4 ॲक्ट ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट, हे लक्षात ठेवायचं, ॲक्ट ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट. तर हे होतं अबाउट द H2SO4. ऑक्सो ॲसिड ऑफ सल्फर बघितला आपण, H2SO4 तर मॅन्युफॅक्चर बघितले, त्याच्या प्रॉपर्टी बघितली आणि त्यांचे यूज बघितले, ठीक आहे. तर दिस इज अबाउट सल्फ्युरिक ॲसिड. तर पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट पॉईंट बघू. तर इथं आपण स्टॉप करू, ठीक आहे.